हॅलो हाय नमस्कार. कशा सर्वजण तर माहीत असणार. तर सकाळचा टाइम चाललाय 7च्या पहिला उठलेली मी. तर 7च्या पहिला उठल्यानंतर ना सर्वात पहिला पाणी वगैरे प्यायचं. आपलं जे डेली रुटीन असतं तेच माझं रुटीन आहे. आणि त्यानंतर मी थोडा प्राणायाम केलेला आहे. त्यानंतर आपले जे पण तुम्हाला एक्सरसाइज येतील ते तुम्ही करू शकता. तर मी सर्वात पहिला बसून व्यवस्थित असे आपले एक्सरसाइज करून घेतलेले. तर तुम्हाला जसे वाटेल तुम्ही करू शकता. फक्त बघा, वेट लॉस करायचं म्हणलं ना, फक्त आपल्या मनाची तयारी हवी. मनाची तयारी असली ना तर आपण सर्व गोष्टी करू शकतो. आणि काही सुद्धा नसलं ना, मनाची तयारीच नसली ना, आपण काहीच करू शकत नाही. आणि सकाळी उठले तर बघा, तुम्हाला जास्तीत जास्त आळस येतो, करू वाटत नाही. असं खूप माझ्यासोबतच होत असतं, रोजच होत असतं. पण मग मी विचार करते इतकं वेट वाढलंय. आणि सर्वात पहिला आपल्याला काय करायचंय, स्वतःला आरशात बघायचंय. आपण किती जाड झालोय, आपलं फॅट कुठं कुठं वाढलंय, आपण बारीक झाल्यावर कसं दिसू, हे सर्व आपल्याला इमॅजिन करून घ्यायचं स्वतःला. मगच आपण वेट लॉस करू शकतो, नाहीतर आपण कधीच वेट लॉस करू शकत नाही. त्यामुळे कधी पण मनाची तयारी आपण स्वतःहून करायला हवी. आणि म्हणजे एक दिवस अगोदरच आपण ह्या सर्व गोष्टी विचार केला पाहिजे की आपल्याला सकाळी लवकर उठायचे. आणि सकाळी उठल्यावर आपल्याला मस्त असे 2-3 ग्लास पाणी प्यायचे गरम. आणि त्यानंतर व्यायाम वगैरे, मग कामं वगैरे करून घ्यायचे आपल्याला. हे सर्व आपण मनापासून ठरवून ठेवायचे एक दिवस अगोदरच. मग बघू शकता तुम्ही, इतकं म्हणजे आपण स्वतःला चेंज करून घेऊ ना, तर आपण जेवढे कष्ट घेऊ ना त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. फक्त आपल्याला पेशंट राहायला पाहिजे कोणत्या पण गोष्टीचं. तर बघू शकता, मस्त असे मी आता योगासने करून घेते. तर माझा आज जास्त मूड पण नव्हता. पण काय होतं बघा, सकाळी मी ना स्वतःला इतकं तयार करून घेते ना, ते आपल्या आपण सर्व गोष्टी होऊन जातात. आणि काळजी एक मनाला अशी वाटते ना की आपण हे नाही केलं ना तर दिवसभर असं एक वाटतं मनात की बाबा मी का नाही केलं, त्यावेळेस करायला हवं होतं. फक्त एक 15 मिनिटं द्यायचं असतं स्वतःला. 15 मिनिटं देऊ शकता, अर्धा तास, म्हणजे तुम्हाला जसं टाइम जमेल तसं. तर आता कसं माझे 2 पोरं असल्यामुळं, एक मयंक तर छोटाच आहे आणि आरोचं पण मला स्कूलचं वगैरे बघायला लागतं. त्यामुळे मला लवकर जमत नाही. आणि मयंक रात्रभर म्हणजे 2-3 वेळेस उठवत असतो, त्यामुळे माझी झोप होत नसते पूर्ण. तरी पण मग मी उठायचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर सकाळी त्याची पण तयारी आणि माझं स्वतःचं करून त्यानंतर मी 8च्या पहिलाच माझं पण करून घेत असते आंघोळ वगैरे. त्यामुळे जसं जमेल तसं मी करून घेत असते. 10-15 मिनिटं, 15 मिनिटं पण आपण केलं तरी पण खूप म्हणजे जास्त आहे. आणि नंतर आपण हळूहळू टाइम वगैरे वाढवू शकतो. एकटीच आपल्याला खूप जास्त असं व्यायाम वगैरे करायचं नाही, नाहीतर मग काय होतं, आपल्या शरीराला पण खूप ताण मिळतो आणि आपलं अंग पण दुखायला लागतं. म्हणून आपली जेवढी कॅपॅसिटी आहे त्याचनुसार तुम्ही करा योगा वगैरे. आणि जास्त करू नका प्रमाणाच्या बाहेर. तर माझं वेट आता सध्याला 68 किलो आहे. आणि पुण्यामध्ये मी असताना माझं 60 किलो वजन होतं. तर माझं 2 महिन्यात 8 किलो वजन वाढलेलं आहे. तर तेच आता मला कमी करायचं आहे वजन. तर मला असं वाटतंय आता डेली ब्लॉग करत राहील आणि तुमच्यासोबत पण शेअर करत राहील ना, तर नक्की कमी होईल माझं पण. आणि मला असं बरं वाटते की तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि एक हे असतं ना की आपण मी असं व्हिडिओ करते ना, तर मग मला पण एक सवय लागून जाईल की आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असं. तर म्हणून मी पण ही सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही मला फक्त सपोर्ट द्या. आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर लाईक पण करा. तर बघू शकता, मस्त अशा मी आता व्यायाम करून घेतलेले. आणि जेवढे माझ्या लक्षात येतात, जेवढे ध्यानात येतात तेच मी करत असते. असे माझे हे नाही की बाबा हेच करायचं आणि तेच करायचं, जे आठवण येतील ते मी करत असते. तर माझे योगासन वगैरे झालेले. आणि त्यानंतर मी घेतलेला एक फळ आणि तो खाते मी आता.